लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक पश्चिम मतदारसंघातील महायुती भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 25 मधून भव्य अशा प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रचार रॅलीचं मुख्य आकर्षण ठरले ते खानदेशपुत्र अभिनेते श्याम राजपूत हे। यावेळी श्याम राजपूत यांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीला प्रारंभ झाला। पाटील नगर या ठिकाणून प्रचार रॅली सुरू झाली। पुढे जॉगिंग ट्रॅक, त्यानंतर हेडगेवार नगर, इंद्रनगरी, अभियंता नगर, धन्वंतरी कॉलेज आदी परिसरातून रॅली मार्गस्थ झाली। ठिकठिकाणी सीमा हिरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। भव्य पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं। गुन्हेगारी मुक्त मतदारसंघासाठी नाशिक पश्चिम मतदार मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असा विश्वास सीमा हिरे यांनी व्यक्त केलेला आहे। पश्चिम मतदारसंघात विविध ठिकाणी सीसीटीव्हीचं जाळं पसरवणं, ग्रीन जिम, उद्यानांचा विकास, मंदिरांचे वॉल कंपाऊंड, सभामंडप, कॉन्क्रिटीकरण आदी कामे सीमाताई यांच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेलेली आहे। विकासाचं दुसरं नाव म्हणजे सीमाताई आहे। त्यामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघातील नवीन नाशकातून त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं जाईल असा विश्वास या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकांनी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। जय श्रीराम। आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यादरम्यान उपस्थित सुदामांना, रामबडगुजर व सर्व पदाधिकारी आज ताईंच्या विकास कामाची गांगायांचा विशेष कौतुक करून सांगायचं जर झालं, सीसीटीव्ही असेल, सभामंडप असेल, ग्रीन जिम असेल, वॉल कंपाऊंड असतील, अनेक ठिकाणी त्यांनी कॉन्क्रिटीकरण असेल, पेवर ब्लॉकची कामं असतील, अशी विविध कामं ह्या मतदारसंघात करून दिली आणि आज ताईंनी जो काही निधी दिला आहे त्याची नक्कीच मतदार हे नक्कीच ताईंना मदत करतील आणि भरघोस अशा मतांनी विजय करतील अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। आज 10 वर्षापासून सीमाताई हिरे आपले आमदार भरपूर म्हणजे त्यांनी विकास कामांची म्हणजे यादी करायची म्हटली तर ती अपुरी पडेल। न हिंसा करता किंवा न काही कोणाला म्हणजे बिलकुल त्यांचा एक हे सुद्धा काही त्रास न होता भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत। आज सगळ्यांना हीच म्हणजे हे करते की त्यांना भरपूर मतदान देऊन त्यांना विजयी करा। कसं सांगायचे, मतदान करा। जसं आपण मुलांना खात्रीशीर सोडायला जातो ना शाळेत, ती आपली जबाबदारी आहे, तसंच सीमाताईंना निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे। म्हणजे मुलांचं भविष्य कशावर आहे? सरकारवर आहे, म्हणून आपण सीमाताईंना निवडून द्यायलाच पाहिजे। बरोबर। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आज प्रभाग 31 मध्ये आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वांनी मिळून हा प्रचार दौऱ्यात सहभाग घेतलेला आहे आणि त्याला आम्हाला उदंड असा उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा जनतेकडनं भेटलेला आहे। नक्कीच यावेळेस पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येऊन विजयाचे हॅट्रिक आमच्या सीमाताई हिरे कमळ या निशाणीवर करतील ही मला 100% शाश्वती आहे। मी सर्वांना महिलांना आवाहन करतो की तुम्ही मतदानाला जा आणि सीमाताई यांना निवडून द्या प्रचंड मताने। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक 2024 महायुती, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या लोकप्रिय उमेदवार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या आज प्रचारासाठी आम्ही नवीन नाशिक येथून प्रचाराची सुरुवात केली। लोकांचा उदंड असा सहभाग बघायला मिळाला। लोकांनी जागोजागी स्वागत करण्यात आलं आणि भयमुक्त सिडकोसाठी सीमाताई हा पर्याय एकदम योग्य आहे असं मी समजतो आणि सीमाताईंनाच चांगल्या भरघोस मतांनी निवडून येतील अशा मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे 6 दिवसच शिल्लक राहिले आहे। साहजिकच उमेदवार आता प्रचारात आघाडी घेत आहेत। सीमा हिरे यांनी देखील प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। सीमा हिरे यांच्यासोबतच महायुतीचे सर्व पदाधिकारी युतीचा धर्म पाळत या प्रचार रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत। आज आमदार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ भाजप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाथर्डी फाटा परिसरात एकत्र येऊन प्रत्यक्ष भेटी घेत आमदार सीमा हिरे यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, शिवसेना महानगर प्रमुख बंटी तिदमे, माजी नगरसेवक अनिल मटाले, श्यामकुमार साबळे, माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे,
राकेश डोमसे, मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, अतुल सानप, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, अविनाश पाटील, हर्षल निकम, ज्योती कुवर, रश्मी हिरे, अमोल नाईक आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.